नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या मेडसिम्पल चॅनलमध्ये यूट्यूबच्या. खरं तर हे आता रेग्युलर बॅच जी आपली चालू आहे चालू घडामोडीची त्यातलं एक एक्स्ट्रा लेक्चर आहे, पण तुमच्या सर्वांसाठी आपण हे यूट्यूबवर पण टाकतो आहे. आणि याच्यामध्ये आपण काय केलं आहे की जे 1 जानेवारी ते 31 मार्च 2023मध्ये साधारणतः खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि एकदम आयोग जो वापरतो त्या सोर्समधील गोष्टी आणि ज्या की चालू घडामोडीचं जे इयरबुक असतं त्याच्यामध्ये अदरवाईज कव्हर केलेलं नसतात, ते डिसेंबरपर्यंतच असतं. त्यामुळं हे लेक्चर जे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि जर हाच सोर्स आयोगानं वापरला तर 3 ते 4 प्रश्न फक्त या तुमच्या एवढ्याशा PDF मध्ये कव्हर होतील. राईट, बघूया आपण डायरेक्टली ही रॅपिड रिव्हिजन सिरीज. याच्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त फास्ट एकदम बघणार आहे सगळ्या गोष्टी. तर बघा, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 1 एप्रिलपासून 15 वर्षांपेक्षा जुनी सर्व सरकारी मालकीची वाहने स्क्रॅप केली जातील अशी घोषणा केली. कधीपासून? 1 एप्रिलपासून आणि 15 वर्ष जुनी सरकारी, हे 3 शब्द लक्षात ठेवा. पुढे बघा, बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालय अंदमान आणि निकोबार बेटांच्या ग्रेट निकोबार बेटाच्या गॅलाथिया बे येथे मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. असा जर प्रश्न विचारला, मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट कुठे स्थापन करतात, तर अंदमान निकोबार. एवढं लक्षात ठेवा. जर लक्षात ठेवायचं झालं तर गॅलाथिया बे पण लक्षात ठेवू शकता, पण त्याची आवश्यकता नाही, डायरेक्टली अंदमान निकोबार लक्षात ठेवा. पुढे बघा, एक उच्च शिक्षणामध्ये म्हणजे ज्याला आपण हायर एज्युकेशन म्हणतो, हायर एज्युकेशनमध्ये एक रिपोर्ट येत असतो शिक्षण मंत्रालयाचाच, ICA 2021-22चा, तो प्रसिद्ध झाला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, उच्च शिक्षणामधला एनरोलमेंट रेशो जो आहे म्हणजे नोंदणी 19-20 होती 3.85 कोटी, आता 20-21 ती झाली आहे 4.14 कोटी, म्हणजे ती वाढली आहे. ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो हायर एज्युकेशनमधला आहे तो वाढला आहे. पुढे बघा, महिलांची नोंदणी 2.01 कोटी झाली आणि एकूण नोंदणी प्रमाण 19 जे 25.6% होतं ते आता 27.3% झालं आहे. याला आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणतो आणि तो हायर एज्युकेशनमधला, तर तो आपला वाढलेला आहे. आणि हे इथे तर महत्त्वाचं आहे, पण राज्यसेवा मेन्सला HRD मध्ये खूपच महत्त्वाचं आहे. पुढे बघा, रिझर्व्ह बँकेनं काय केलं की 2017 ते जून 2022 या दरम्यान ज्या राज्यांना GST मधलं भरपाई मिळाली तर त्यांचा क्रमवारी दिली. बघा, सगळ्यात जास्त नंबर 1 कोणाला जर मिळाली GST भरपाई, तर नंबर 1 राज्य महाराष्ट्र आहे, नंबर 2ला कर्नाटक आहे, नंबर 3ला गुजरात आहे, नंबर 4ला तमिळनाडू आहे, नंबर 5ला पंजाब आहे. पुढे बघू आता, याच्यापेक्षा जास्त काही इथं महत्त्वाचं नाही आहे. G20चे शेर्पा हे लक्षात ठेवा. डायरेक्ट असं विचारू शकतात, G20चे शेर्पा कोण आहेत, तर ते अमिताभ कांत आहेत. तर त्यांनी काय केलं, पुण्यामधलं आपलं जे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लिडरशिप, यांनी आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेचे उद्घाटन केले. तर असं जर विचारला की मॉडेल G20 शिखर परिषदेचे उद्घाटन, हे मॉडेल पण महत्त्वाचं, मॉडेल G20 शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केले, तर अमिताभ कांत यांनी. आणि कुठे, तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लिडरशिप. आणि त्यांनी पुढे सांगितलं की मुंबईजवळ 2 दिवसीय मॉडेल GST शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर हे मुंबईला पण याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढे बघा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान नुकतीच यांनी कोणती लाडली बहिणा नावाची योजना सुरू केली. त्याच्यामध्ये महिलांना दरमहा 1,000 रुपये प्रदान करणार आहेत. लाडली बहिणा म्हटलं की मध्य प्रदेशची स्कीम आहे आणि महिलांना दरमहा 1,000 रुपये प्रदान करणार आहे. पुढे बघा, भारतामध्ये एक पुरुषांचा हॉकी विश्वकप झाला होता. त्याच्यामध्ये जर्मनीनं तो विश्वकप जिंकला आणि त्यांनी बेल्जियमला 5-4 असं हरवून तो विश्वचषक आपल्या नावावर केला आणि तो विश्वचषक झाला होता भुवनेश्वरमध्ये. पुढे बघा, इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, त्याला आपण ISET म्हणतो, नावाचा एक काय म्हणता येईल करार भारत आणि अमेरिका ह्या दोघांमध्ये झाला, इंडिया अँड US मध्ये. एवढं लक्षात ठेवा, ISET. आणि ISET काय, तर इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, फक्त एवढंच लक्षात ठेवा. पुढे बघा की आपण डिसइन्व्हेस्टमेंट जी करणार आहेत, डिसइन्व्हेस्टमेंट, तर आपल्या बजेटमध्ये आपण पुढच्या वर्षासाठीचं म्हणजे 23-24साठी डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट किती ठेवलं आहे, 51,000 कोटी. हा आकडा लक्षात ठेवा, 51,000 कोटींचा आपण निर्गुंतवणूक म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता पुढे बघा की भारत, फ्रान्स आणि UAE ह्या 3 देशांनी मिळून काय केलं, तर ट्रायलॅटरल कोऑपरेशन इनिशिएटिव्ह घेतला. कशावर, डिफेन्स अँड एनर्जी ब्लॉक नावाचा एक ब्लॉकच लक्षात ठेवा. कोणत्या 3 देशांमध्ये तयार झाला, असा जर प्रश्न आला तर फ्रान्स, भारत आणि
UAE एवढं लक्षात ठेवा. आणि तो कशासाठी? आंतरराष्ट्रीय स्थैर्य आणि समृद्धीला प्रोत्साहन देणे आणि राफेल लढाऊ विमानांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या संरक्षण संबंधाचा विस्तार करणे, एवढं लक्षात ठेवा. डिफेन्स एनर्जी ब्लॉक भारत, फ्रान्स आणि UAE. खूप ऑड आहे, UAE याच्यामध्ये आहे, फ्रान्स याच्यामध्ये आहे आणि भारत याच्यामध्ये आहे. पुढे बघा, अनेक दिवस अमेरिकेवर तरंगत राहिल्यानंतर एक काय झालं तर एक संशयित चीनी पाळत ठेवणारा फुगा, ज्याला आपण बलून म्हणतो, तर तो चीनीचा US वर होता, तर USने त्याला पाडला, एवढं लक्षात ठेवा. कुठल्या देशाने? चीनचा फुगा म्हणजेच बलून US वर होता, तर USनं तो पाडला. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले, गेल्या 9 वर्षात भारतातील दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम ज्याला आपण म्हणतो, तर ते 9 वर्षामध्ये दुपटीने वाढलं आणि आता ते किती झालंय? 1.97 लाख झाले आहे. म्हणजे 1,97,000 दरडोई उत्पन्न आपलं झालेलं आहे पर कॅपिटा इन्कम. ऑफिशियल आकडेवारी बजेटमधली. पुढे बघा, त्याच बजेटमध्ये त्यांनी परत काय अनाऊन्स केलं की केंद्रीय मत त्यांनी की आपल्याला 2047 पर्यंत सिकल सेल ॲनेमियाचं निर्मूलन करायचं आहे. हे लक्षात ठेवा, सिकल सेल ॲनेमियाचं निर्मूलन. आकडा लक्षात ठेवा 2047 हे वर्ष, कारण ते 45 नाही 50 पण नाही, मधलं आहे 2047, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सिकल सेल ॲनेमिया दूर करण्याचं टार्गेट 2047 आहे. पुढे बघा, एक आपण ड्राफ्ट जिनोम तयार केला आहे. 4 भारतीय प्रजातीच्या गायी म्हणजे कुठल्या आहेत? कासारगोड बोन, कासारगोड कपिला, वेचूर आणि ओंगल बुल हे आंध्र प्रदेश त्या साईडचं आहे. तर ह्या 4 ज्या आपल्या देशी गायी आहेत, भारतीय गायी आहेत, तर त्यांचं आपण काय केलेलं आहे? एक जिनोम तयार केलेलं आहे. आणि ते कोणी केलं आहे? भोपाळ इथलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. आता हे मेन्सला विचारतात खरं, हे इन्स्टिट्यूट कुठे आहे? प्रिलिम्सला नाही विचारणार ते की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च कुठे आहे? ते भोपाळला आहे. पुढे बघा, रिझर्व्ह बँकेनं काय केलं की डिजिटल पेमेंट इंडेक्स देत असते, तर हा वर्षातून 2दा देते. असा प्रश्न येतील की डिजिटल पेमेंट इंडेक्स कोण देतं? तर RBI देतं, वर्षातून 2दा देतं. फक्त एवढंच लक्षात ठेवा. पुढे बघा, आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना 78% मतं पडले की जगातला सगळ्यात पॉप्युलर लीडर कोण आहे बाबा, की जगातील सर्वात लोकप्रिय नेते. तर मग त्यांचा काय झाला? नंबर 1 आला. कोणाचा? प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. नंबर 1 लोकप्रिय कोण आहे जगामध्ये? तर नरेंद्र मोदी. नंबर 2ला कोण गेले? तर ते मेक्सिकोचे आहे बघा, हे मेक्सिको. नंबर 3ला कोण गेले? नंबर 3ला स्वित्झर्लंड. आणि विशेष म्हणजे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, तर यांचा नंबर लागलाय 7व्या नंबरला कोण आहे? तर US जो बायडेन. आणि जे ऋषी सुनक जे आहेत ते गेलेत 12व्या, म्हणजे याला आपण म्हणूया UK. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. प्राईम मिनिस्टर नंबर 1 आलेत. कदाचित जर लेअर 2 लेअर 3 कडे MPSCनं प्रश्न विचारला तर एक त्यांना माहिती आहे की सगळ्यांना माहीत असेल, ते विचारतील US कितवा आहे आणि UK कितवा आहे. तर US 7वा आहे आणि UK 12वा आहे. पुढे बघा, UAE मध्ये राहणाऱ्या गैरमुस्लिमांसाठी त्यांनी काय केलं? फेडरल पर्सनल स्टेटस लॉज नावाचं एक ॲक्ट आणला, किंवा ते लॉज त्यांनी आणलेत. कुणासाठी? गैरमुस्लिमांसाठी. UAE मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी फेडरल पर्सनल स्टेटस लॉज आणणारा देश कुठला, असं जर विचारलं तर ते लक्षात ठेवा, UAE. पुढे बघा, नॅशनल रिसर्च फाउंडेशन ही एक आपल्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकचीच एक संस्था आहे. तर अर्थसंकल्पामध्ये आपण त्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली. आणि ते जे आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन, तर ते प्रमोट करतं इनोव्हेशन, म्हणजे त्याला आपण नवकल्पना वगैरे म्हणतो. त्यासाठी संशोधन म्हणजे रिसर्च अँड इनोव्हेशनसाठी जे आहे त्यासाठी आपण 2,000 कोटी हा आकडा पण लक्षात ठेवा दिलेला आहे. पुढे बघा, भारत आणि EU मध्ये याच्यामध्ये काय केलं? ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल तयार केली. आता हे पण विचारतील डायरेक्टली असं की ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल नुकतीच स्थापन झाली, ती कुठल्या 2 देशामध्ये किंवा भारताने कुठल्या देशासोबत? तर ते युरोपियन युनियन आहे, एवढं लक्षात ठेवा. EU सोबत ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल, राईट. ते 3 देश आपण जे बघितलं ट्रायलॅटरल डिफेन्स आणि एनर्जी, ते होतं अमेरिका, इंडिया, फ्रान्स आणि UAE. हे पण लक्षात ठेवायचं. पुढे बघा, ईगल 44 किंवा औघाब 44 हा इराणचा पहिला भूमिगत हवाई दल आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो अंडरग्राऊंड एअरफोर्स. म्हणजे किती गमतीशीर गोष्ट आहे बघा, एअरफोर्स हा हवेत असतो आणि त्यालाच अंडरग्राऊंड करून टाकलं. म्हणजे एवढे इंटरेस्टिंग गोष्ट. त्यामुळे MPSC असं पण विचारू शकते. आणि एखाद्यानं ओव्हर थिंकिंग केलं तर परीक्षेत तो म्हणेल की हा काय चित्ता प्रश्न, हा काय नालायक प्रश्न विचारला येते की अंडरग्राऊंड एअरफोर्स कधी अंडरग्राऊंड असतो का, राईट. पुढे चला, शब्द निघून गेला. US स्टेट डिपार्टमेंटने पोलंडला MH या हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट, हे बघा हिमार्स,
हिमार्स नावाचं रॉकेट लॉन्चर्स विक्रीसाठी होकार दिला. आता डायरेक्टली असा प्रश्न विचारतील की हिमार्स काय? हिमार्स एक तर रॉकेट आहे आणि कुणाचं आहे? ते आहे US आणि ते दिलंय कोणाला? तर ते दिलंय पोलंडला. एवढं लक्षात ठेवा. हिमार्स, हिमालय आपल्यासारखं वाटू शकतं पण तसं नाही आहे. ते हिमार्स जे ते रॉकेट आहे आर्टिलरी आणि ते दिले पोलंडला USने. पुढे बघा, युनेस्कोनं विश्व भारती विद्यापीठ आहे बघा आपल्याकडे एक कलकत्त्यामध्ये आणि ते रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये स्थापन केलं होतं. तर त्याला युनेस्कोनं काय म्हटलंय की पहिले जिवंत वारसा विद्यापीठ म्हणून त्याला हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं आहे. पुढे बघा, विनाशकारी भूकंपानंतर तुर्की आणि सिरिया याला मदत करण्यासाठी आपण सुरू केलं होतं ऑपरेशन दोस्त. ऑपरेशन दोस्त एवढं लक्षात ठेवा. ऑपरेशन दोस्त भारतानं सुरू केलं. कुणासाठी? तुर्की आणि तुर्की काय असेल ते सिरिया. पुढे बघा, कॅमेरिक अँटीजन रिसेप्टर कार ज्याला आपण म्हणतो, टी सेल थेरपी आहे ती कशासाठी वापरली जाते? तर कर्करोगासाठी. नायजेरियाने काय केलं बघा, रिसेंटली नोटाबंदी आणलेली आहे. तर असा प्रश्न विचारू शकतो की आपण ती 2016ला केली पण नुकतीच कुठल्या देशानं नोटाबंदी आणली? तर तो आहे नायजेरिया. हे नायजेरियन लोक ना ड्रग्जमध्ये आणि ड्रग पेडलर म्हणून काम करतात भारतामध्ये. पुढे बघा, फॉरेवर केमिकल्स नावाचा एक प्रकार, म्हणजे फॉरेवर केमिकल्स तर लॉजिकली तेच आहे की फॉरेवर म्हणजे नेहमी करता आपण फ्रेंड्स फॉरेवर, तसं ते नेहमी करता राहणारे केमिकल्स. तर ते कुठले कुठले केमिकल्स आहेत? तर पर आणि पॉली फ्ल्युरो अल्काइल सबस्टन्सेस, त्याला PFAS नावाचा शॉर्ट फॉर्म आहे. तर यांना काय म्हणतात? कायम रसायने म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा. ते जर कायम राहिले तर ते खूप वेळ वातावरणामध्ये राहतील आणि ते निसर्गाला धोका किंवा रासाला प्रतिकार करतील. अशा गोष्टींमुळं फक्त लक्षात ठेवा फॉरेवर केमिकल्स लॉजिकलीच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जी आहे तर तिनं काय केलं की असं सांगितलं की आशिया खंड जो आहे तो 25पर्यंत जगातील निम्मी वीज, जगाला जर 100 युनिट लागत असेल त्यातले 50 युनिट 2025मध्ये फक्त आशिया खंडाला लागेल. पुढे बघा, आणि या अहवालानुसार चीन हा युरोपियन युनियन आणि अमेरिका आणि भारत यांच्यापेक्षा जास्त वीज वापर करणार आहे. नंबर 1 कोण जास्त यूज करेल? तर ते आहे चायना. एवढं लक्षात ठेवा. आणि हे इंटरनॅशनल एनर्जी कमिशन जे एजन्सी त्यांना सांगितलेलं आहे. पुढे बघा, हैदराबाद स्ट्रीट सर्किट नावाचा एक त्यांनी इनिशिएटिव्ह आणला आहे. हैदराबाद स्ट्रीट सर्किट. तर हा कशासाठीचा आहे? हैदराबादमध्ये एक हुसेन सागर नावाचा तलाव आहे. त्याच्या काठावर काय करणार आहे? ते फॉर्म्युला 1ची रेस किंवा त्याला आपण ई रेस म्हणतो. फॉर्म्युला 1 ई रेस ते हैदराबादमध्ये ई प्रिक्स आयोजित केली जाणार आहे. ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ई रेस आहे ती, म्हणजे डायरेक्टली तिथं गाड्या नाही पळणार, तर ई रेसच्या फॉर्ममध्ये ते असणार आहे, व्हर्च्युअल काइंड ऑफ थिंग. तर त्याच्यामुळं तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, ते होणार आहे आपल्या हैदराबादला. पुढे बघा, झारखंडचे राज्यपाल रमेश बैस आता महाराष्ट्राचे राज्यपाल झालेत. त्यांच्याचसोबत अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर BD मिश्रा निवृत्त आहेत. तर ते आता लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर झालेत. आणि मागच्या वेळेस राज्यसभा प्रिलिम्सला लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत लडाखचे त्याच्यावर एक ऑप्शन दिलेला होता. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा, जानूस 1 काय आहे किंवा कशानं सुरू केला हा उपग्रह आहे? एवढं लक्षात ठेवा. आणि जगातील पहिला हा क्लाउड बिल्ट डेमॉन्स्ट्रेशन सॅटेलाइट आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि तो कुणी केला? तर आपल्या इस्रोनीच तयार केला आहे. आणि तो आपलं रॉकेट कुठलं? SSLV D2 या रॉकेटच्या मदतीनं नुकतंच आपण त्याचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. जानूस 1 उपग्रह आहे, क्लाउड बिल्ट डेमॉन्स्ट्रेशनने केलेला आहे आणि इस्रोच्या रॉकेटनं तो आता लॉन्च केला. पुढे बघा, MV गंगाविलास आपण ऑलरेडी बघितलं हे डिटेलमध्ये जेव्हा आपण रेग्युलर क्लासेस बघितले चालू घडामोडीचे. पर सर्वात लांब मोटर जहाज आहे. त्याचं आपले पंतप्रधान जे त्यांनी इनॉग्रेशन केलं होतं आणि जगातलं सर्वात लांब मोटर जहाज आहे. पुढे बघा, नरेंद्र मोदींनीच परत काय केलं? जल जन अभियान. हे खूपच मस्त आहे. जल जन अभियान. आणि कुठं केलं ते? तर राजस्थानमध्ये. आणि राजस्थानमध्ये गव्हर्नमेंट कोणाचं आहे सध्या? काँग्रेस आहे. अशोक गेहलोत तिथले मुख्यमंत्री आहेत. आणि तिथं जाऊन यांनी संबोधित केलं किंवा त्याला सुरुवात केली. आणि ते 2 कुठल्या याच्यामध्ये? तर गव्हर्नमेंट म्हणजे राजस्थान जलशक्ती मंत्रालय केंद्राचं, हे केंद्रातलं, आणि ब्रह्मकुमारीची संस्था, ह्या 2 संस्थांनी मिळून हे जल जीवन अभियान सुरू केलं. प्रश्न असा विचारतील की केंद्र सरकार आणि कुठल्या संस्थेनं? तिथं ब्रह्मकुमारी संस्था. एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा, भारतातील पहिला रिंग मेट्रो कॉरिडॉर 2024मध्ये दिल्लीत चालू होणार आहे. रिंग मेट्रो, आपण रिंग रोड बघितला बघा पुण्याला, इकडे तिकडे रिंग रोड, तसेच रिंग मेट्रो म्हणजे ही दिल्ली आहे फॉर एक्झाम्पल. तर हे दिल्लीच्या अवतीभोवती काय करणार आहेत? मेट्रो रिंग रोड मेट्रो कॉरिडॉर 2024मध्ये. पुढे बघा, हर्बिंगर 2023 इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन विथ थीम काय? इन्क्लुझिव्ह डिजिटल सर्व्हिसेस. आता हे काय? रिझर्व्ह बँकेचं RBIचं काय आहे? तर हे
इन्क्लुझिव्ह डिजिटल सर्व्हिसेसच्या थीमसह त्यांची हॅकथॉन आहे. हॅकथॉन म्हणजे काय काइंड ऑफ ॲन्युअल कॉन्फरन्स टाईपमध्ये गोष्ट असते. तर त्याचं नाव लक्षात ठेवा, हार्बिंगर 2023 RBIचं. पुढे बघा, क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी नावाचा हा जो प्रकार आहे, हा प्रकार तुम्हाला मेन्शन केलेला दिसेल 1998च्या रोम स्टॅट्यूट. पुढे बघा, मणिपूरमध्ये B20 बिझनेस 20 परिषदेचे आयोजन केले होते आणि व्यापारी समुदायासाठी अधिकृत G20 संवाद मंच. आता असा प्रश्न विचार डायरेक्ट, B20 कुठल्या राज्यामध्ये आयोजित केलं, तर ते आहे मणिपूर. सुप्रीम कोर्टानं काय केलं की इन्व्हेस्टर प्रोटेक्शन रेजिमसाठी एक पॅनल तयार केलं. असा प्रश्न विचारतील की इन्व्हेस्टर प्रोटेक्शन रेजिमसाठी नुकतंच पॅनल कोणी तयार केलं, RBI प्रश्न देतील, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स देतील, तर त्याचं उत्तर आहे सुप्रीम कोर्ट, राईट. पुढे बघा, न्यू स्टार्ट ट्रिटी हा UPSC 2011चा प्रश्न आहे की न्यू स्टार्ट ट्रिटी ही दोन कुठल्या देशाच्या दरम्यान आहे, तर ती आहे US आणि रशिया. आता रशिया काय म्हटलं की युक्रेन वॉरच्या दरम्यान की बाबा US आमच्यासोबत काही व्यवस्थित वागत नाही किंवा आमचं त्यांचं बिनसलं आहे, त्यामुळे आम्ही आता ह्याच्यातून माघार घेतोय. तर हे काय आर्म्स ट्रिटी आहे की तुम्ही तुमचे शस्त्र कमी करा, आम्ही आमचे शस्त्र कमी करतो, बरोबर आहे. त्या पद्धतीनं ही न्यू स्टार्ट ट्रिटी आहे. एवढंच लक्षात ठेवा, ही दोन कुठल्या देशांमध्ये, तर ती US आणि रशियामध्ये. ऑप्शनमध्ये असं देतील US आणि युक्रेन, चायना आणि रशिया आणि US. तर लक्षात ठेवा, US आणि रशियामधली ही ट्रिटी आहे न्यू स्टार्ट ट्रिटी. पुढे बघा, कमर्शियल आर्म्स ट्रान्सफर कॅट नावाचा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे अमेरिकेनं आणि तो आता त्याला बेस लावला आहे त्यांनी ह्युमन राईट्सचा. म्हणजे त्यांना जे काही आर्म्स ट्रान्सफर करायचे तर ते ह्युमॅनिटेरियन ग्राउंडचा विचार करूनच आर्म ट्रान्सफर करतील, विनाकारण दहशतवाद्यांच्या हाताला लागतील अशा गोष्टी करणार नाहीत. तर एवढं लक्षात ठेवा, कमर्शियल आर्म्स ट्रान्सफर नावाचा ह्युमन राईट्स बेस्ड जो काही धोरण आणलंय तर ते कुठल्या देशानं, तर ते आहे अमेरिका, म्हणजेच काय युनायटेड स्टेट्स. पुढे बघा, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 77च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काय केलं, तर त्यांनी रूल्स आणलेत गव्हर्निंग ई स्पोर्ट्ससाठी त्यांनी रूल आणलेत. प्रेसिडेंटनं एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर कलम 77 मधलं सब कलम 3 वापरलं त्यांनी आणि त्याच्यानुसार काय केलं त्यांनी, ई स्पोर्ट्स जे ॲज अ पार्ट ऑफ मल्टी स्पोर्ट इव्हेंट. ई स्पोर्टमध्ये आता तुमचं PUBG वगैरे येतं का हे खरं बघायला पाहिजे, पण ई स्पोर्ट जे आहे तर ते त्याला मल्टी स्पोर्ट इव्हेंटचा त्यांनी दर्जा दिलेला आहे. पुढे बघा, क्रोएशिया जो देश आहे त्यांनी आता युरोचा अवलंब केलेला आहे. मग आता युरोपच्या बॉर्डर लेस झोनमध्ये क्रोएशिया सामील झालेला आहे. असा प्रश्न विचारत की नुकतंच कुठल्या देशानं युरो करन्सी किंवा युरोला स्वीकारला आहे, तर तो आहे क्रोएशिया. आणि बघा, क्रोएशिया याच्या आधीचा फिफा वर्ल्डमध्ये सेकंड रँक होते, ह्यावेळेस तिसरा रँक आहे त्यांचा फिफामध्ये ह्यावेळेस 3ऱ्या नंबरला क्रोएशिया हा देश आहे. पुढे बघा, गयानाचे 9वे राष्ट्रपती मोहम्मद इरफान, त्यांना आपण प्रवासी भारतीयचा सन्मान अवॉर्ड दिला आहे. सन्मान नाही, सन्मान अवॉर्ड. तो 17वा जो भारतीय प्रवासी दिवस आहे तर त्याचे ते गेस्ट पण असणार आहेत आणि तो होणार आहे इंदोरमध्ये, एवढं लक्षात ठेवा. तो असतो 9 जानेवारीला. पुढे बघा, राजधानी टोकियोपासून दूर जाण्यासाठी जपाननं काय केलं, कुटुंबांना आर्थिक सहाय्य. हे कशासाठी, आता काय व्हायला लागलं की सगळे लोक कुठले बघा, तुम्ही मुलगी असेल किंवा एखादा जॉब करायला उठसूट सगळे पुण्याला यायला लागले, तर मग संभाजीनगरमधले लोक कमी व्हायला लागले, म्हणजे जालन्यातले लोक कमी व्हायला लागले किंवा बाकीच्या शहरांमधले लोक कमी व्हायला लागले. असा प्रॉब्लेम जपानमध्ये झाला. उठसूट सगळेजण टोकियोला चालले. मग जपाननं काय केलं, जे टोकियो सोडून जाईल त्याला पैसे. अशी सिम्पलमध्ये एक स्ट्रॅटेजी त्यांनी आणली. त्याचं नाव आहे की डिपॉप्युलेशन स्ट्रॅटेजी, जपाननी टोकियोपासून दूर जाण्यासाठी. एवढं लक्षात ठेवा, तो आणणारा देश आहे जपान. पुढे बघा, नरेंद्र मोदी यांनी पाण्यावरील पहिल्या अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्र्यांच्या परिषदेला म्हणजे ॲन्युअल स्टेट मिनिस्टर्स कॉन्फरन्स ऑन वॉटर ही पहिली झाली आहे. पहिल्यांदा असं झालं आहे, स्टेट मिनिस्टरची वॉटरवर कॉन्फरन्स झाली. त्याची थीम होती वॉटर व्हिजन ॲट 2047. आपण आत्ताच बघितलं, सिकल सेल ॲनिमियाचं टार्गेट आपलं 47 आहे. वॉटर व्हिजन पण आपलं किती आहे, 1947 आहे. एवढं लक्षात ठेवा. Y20 बघा, यूथ. वाय आलं की यूथ, लॉजिकली आपल्याला दोन गोष्टी, एक गोष्ट लक्षात येते की Y20 म्हणजे यूथ आहे. तर यूथ जे आहे तर त्याच्यासाठी फ्युचर ऑफ वर्ल्ड, पुढे इंडस्ट्री 4.0, इनोव्हेशन अँड 21st सेंचुरी स्किल्स, क्लायमेट चेंज अँड डिझास्टर रिस्क रिडक्शन नावाची थीम आहे भारताच्या Y20ची यावेळेसची. एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2-3 कीवर्ड काय आहेत, इंडस्ट्री 4.0, क्लायमेट चेंज पण याच्यामध्ये आहे आणि डिझास्टर रिस्क रिडक्शन पण आहे. पुढे बघा, जगा मिशन आपण रेग्युलर जे क्लास झाले आपले त्याच्यात पण बघितलं होतं. हे ओरिसामधलं आहे आणि ओरिसाला याच्यासाठी UN हॅबिटॅट अवॉर्ड मिळालेला आहे. का, तर यांनी झोपडपट्टी अपग्रेडिंगसाठी जे काय मिशन आणलंय
किंवा राहण्यासाठी लोकांना घरं देण्यासाठी जे मिशन आणलं तर ते एवढ्या चांगल्या प्रकारे राबवलं गेलं की त्याला UN वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा, गोव्याने पर्पल फेस्ट आणले, फेस्टिवल ज्याला आपण म्हणतो पर्पल फेस्टिवल, आणि ते कुणासाठी तर दिव्यांग व्यक्तींसाठी. दिव्यांग व्यक्तींसाठी पर्पल फेस्ट आणणारे राज्य कोणते तर ते आहे गोवा. बघा, फेस्ट बिस्ट या सगळ्या गोष्टी तसल्या गोव्यामध्येच ख्रिश्चन पॉप्युलेशन जास्त आहे, पोर्तुगीज राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते तसले जास्त करतात, एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा, 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव 12 ते 16 जानेवारी दरम्यान कर्नाटकामधल्या हुबळी आणि धारवाड ह्या 2 जुळ्या शहरांमध्ये होणार आहे. बघा, ऑप्शनमध्ये असं येईल 1 नंबर हुबळी, 2 नंबर धारवाड, 3 बोथ 1 and 2, आणि चौथं येईल नॉन ऑफ द अबो, किंवा चौथं येईल काहीतरी तुमचं बँगलोर वगैरे. आपल्याला असं वाटेल यायला 2 ठिकाणी होत असतं का, नाही, मग 2 ठिकाणी ह्यावेळेस झाला म्हणून तो विशेष आहे, म्हणून लक्षात ठेवा 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव हुबळी आणि धारवाड या 2 शहरांमध्ये कर्नाटकाच्या झालेला आहे. पुढे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्स झाले. कलकत्ता येथील जोका येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्था शॉर्ट फॉर्म आहे SPM निवासचे उद्घाटन केले, आणि त्यासाठी 100 कोटीची स्थापना त्याचे प्रयोजन केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, SPM निवास हे काय आहे तर हे आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्था. त्याचं कुठे आहे तर कलकत्त्यामध्ये. उद्घाटन कोणी केलं? नरेंद्र मोदी यांनी. पुढे बघा, 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो डायरेक्ट टॅक्समधला सगळ्यात जास्त टॅक्स आपल्याला कुठून मिळाला तर तो कॉर्पोरेट टॅक्समधून मिळाला. असा प्रश्न मागच्या वेळेस कंबाईन प्रिलिम्सला विचारलेला होता, त्यामुळे लक्षात ठेवा नंबर 1 कुठला टॅक्स आपल्याला मिळाला तर तो आहे कॉर्पोरेट टॅक्स, डायरेक्ट टॅक्समधला. पुढे बघा, आणि हे ऑफिशियली बजेटमध्ये सांगितलेलं आहे. भारत आता काय की चेन्नईमध्ये आपण एक समुद्रयान नावाचा हे केलं आहे, चेन्नईमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहे की समुद्राखाली 500 मीटर खोलीवर आपण 3 संशोधकांना पाठवणार आहे, आणि जे पाण्यात पाठवतात ना त्यांना म्हणतात ॲक्वानॉट्स. आणि आपण जे वर ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे काय असतं, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे अवकाश वगैरे जे, आणि ॲक्वानॉट्स, ॲक्वा म्हणजे काय पाणी, नॉट्स म्हणजे काय ते जे फिरणारे हे असतात लोक, तर ते ॲक्वानॉट्स लक्षात ठेवा, पाण्यात जाणारे संशोधक आणि अवकाशात जाणारे ॲस्ट्रोनॉट्स. हे शब्द ग्रामरला पण महत्त्वाचं आहे किंवा इथे पण लक्षात ठेवा. तर ते आपण समुद्रयान नावाचा आपला एक प्रोजेक्ट आहे, हा बघा समुद्रयान. तर आपल्या स्वदेशी बनावटी जहाजाच्या 3 संशोधकांना आपण 500 मीटर खोलीवर पाठवणार आहे, हे पण लक्षात ठेवा, 500 मीटर खोलीवर. पुढे बघा, फ्रान्सच्या पंतप्रधान त्यांनी काय केलं की निवृत्तीचं वय 62 कडून 64 केलं. आपल्याकडे सध्या पेन्शनसाठी खूप ओल्ड पेन्शन न्यू पेन्शन किस्सा चालू आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. 62 वरून कुठला आहे तर तो आहे फ्रान्स. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय घोषणा केली? ग्लोबल साऊथ सेंटर ऑफ एक्सलन्स आपण स्थापन करणार आहोत, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली, असं लक्षात ठेवा. ग्लोबल साऊथ सेंटर ऑफ एक्सलन्स नुकतंच कुठल्या देशानं इनॉग्रेट केलं तर तो आहे भारत. पुढे बघा, चेन्नई आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा, पहिली इंटरनॅशनल बुक फेअर आपल्या भारतामध्ये झाली आहे आणि ती आयोजित केली आहे चेन्नईनं, चेन्नई इंटरनॅशनल पुस्तक मेळावा. पुढे बघा, G20ची इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप जो आहे तर त्याची जी बैठक आहे ती झाली पुण्यामध्ये, महाराष्ट्र, एवढं लक्षात ठेवा, पुण्यामध्ये झाली आहे, त्यामुळे महत्त्वाचे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप. बघा तुम्ही पेठेमध्ये सगळे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय म्हणतात त्याला, फर्निचरचे ह्याचे नाही, फर्निचर नाही, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मेन तर गोष्टी येतात की जे आपले हार्डवेअरचे वगैरे शॉप्स आहेत, तिथे सिमेंट सलया वगैरे सगळ्या मिळतात, त्या टाईपमध्ये लक्षात ठेवा की पुण्यामध्ये ते झालेलं आहे. नॅशनल असेसमेंट रेग्युलेटर, बघा हे खूप महत्त्वाचं आहे, पारख म्हणा किंवा परख म्हणा, तर हे NCERTनं आणलं. कशासाठी? नॅशनल असेसमेंट रेग्युलेटर हे, की नॅशनल असेसमेंट कशी होते काय होते त्याला रेग्युलेट करण्यासाठी परख नावाचा एक इनिशिएटिव्ह आणला आणि तो आणलाय NCERTने. हे प्रिलिम्सला नाही विचारलं तर मेन्सला 100% राज्यसेवेच्या विचारतीलच. पुढे बघा, छेल्लो नावाचा गुजराती पिक्चर होता, त्यात बेस्ट ब्रेक थ्रू परफॉर्मन्ससाठी त्यातला जो ॲक्टर होता भाविन राबरी, तर त्याला अवॉर्ड मिळाला आहे, आणि ते कुठे 27व्या सॅटेलाईट पुरस्कारांमध्ये, एवढं लक्षात ठेवा. आणि हा 21 वर्षानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म वर्गात ऑस्करसाठी निवडलेला पहिला भारतीय चित्रपट पण आहे. आणि इथेच RRRला पण एक अवॉर्ड मिळालेला आहे सॅटेलाईट पुरस्कारामध्ये. आपण जेव्हा डिटेल चालू घडामोडी बघितल्या त्यात ते बघितलं होतं. पुढे बघा, पुण्यामधलं जे आगरकर इन्स्टिट्यूट आहे त्याला काय झालं की मांजरे गावामध्ये, म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावामध्ये दुर्मिळ कमी उंचीचे बसॉल्ट पठार सापडले, आणि अशा प्रकारचं सापडणारं हे 4थं पठार आहे की जे अशा प्रकारचं पठार एकदम स्पेसिफिक किंवा वेगळं जे सापडलंय, आणि ते कुठे तर ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावात. पुढे बघा, इंडिया स्टॅक नावाची एक गोष्ट आणली RBIनं. इंडिया स्टॅक काय आहे तर ते भारतानं आणलंय इंडिया स्टॅक. तर हे काय, मल्टी लेअर क्लस्टर ऑफ डिजिटल सोल्युशन्स, म्हणजे याच्यामध्ये आधार आहे, UPI आहे, डिजिलॉकर,
कोविन, GEM, GSTN यासारख्या डिजिटल सोल्युशन्सचा एक बहुस्तरीय क्लस्टर आहे, ज्याने भारतातील डिजिटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो आपण मांडणारे पहिली इंडिया स्टॅक डेव्हलपर कॉन्फरन्स जी नवी दिल्लीला होणार आहे झाली ॲक्च्युली, तर तिथे ते आपण मांडलेलं आहे इंडिया स्टॅक डेव्हलपर कॉन्फरन्स. आणि ह्याच मुद्दा आपण पुढे जगासाठी वर्ल्डसाठी होणारी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट आहे 2023 अबुधाबीमध्ये होणारी, तिथे पण आपण याला मांडणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. राईट. तर हे होतं शॉर्टमध्ये जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याविषयी. बाकी डिटेल्स तर बॅचेसबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. थँक्यू व्हेरी मच. अजून 1-2 शॉर्ट व्हिडिओ आपण जे एकदम महत्त्वाचे आहेत, येणारे कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा इतर MPSCच्या परीक्षेसाठी चालू घडामोडी, ते आपण घेऊन येऊया. थँक्यू.